दादा, आजच्या सेशनमध्ये तू काय केलं आणि कुठल्या माइंडसेटने प्रॅक्टिस करत होता? तर आजच्या प्रॅक्टिसमध्ये माझा माइंडसेट एकच होता की ॲक्च्युली आता माझे T20 फॉर्मॅटचं गेम आहे, त्यामध्ये टाईम नसतो आणि आल्या 4 करावं लागतो. तर माझा एकच माइंडसेट आहे. मी प्रॅक्टिसला की मी सरांना विचारलं, सरांनी मला प्लॅन सेटअप दिलेला. मला 34-24 बॉल्समध्ये माइंडसेटने मला बॅटिंग करायचं. मॅच सिम्युलेशनमध्ये मी ॲक्च्युली हा पुस्तक माइंडसेट घेऊन मी बॅटिंग करतो की मला ट्राय करायचं आहे. प्रत्येक बॉल स्लॉटचा बॉल असो की कुठल्या बॉल असो, मला त्याला ट्राय कन्वर्ट करायचं आहे, बॉलर कन्वर्ट करायचं आहे. माझा प्रत्येक माइंडसेट एकच हा बॉलच्या वेळेस की मी त्याला ते पण शॉट खेळतोय की सगळ्या बॉलला चान्स घेऊन खेळायचा आहे. चांगली बॉल ऑब्विसली मी कुठे खाली खेळलो, बट जे खराब बॉल होते ॲक्च्युली त्या बॉलला मी मारून घेतलो. आणि नंतर मी स्पिनरला लेग स्पिनर जास्त असतो की मी स्पिनरला मोस्टली ट्राय केला खेळायचा, चढवायचा. आणि त्याच्यामध्ये मी सापडलो भरपूरदा. बट आय विल ट्राय की मी मॅचमध्ये यायला खूप चांगलं मी प्रिपेअर करून खेळेन. आणि आज मी जे पण बॅटिंग केली आहे मॅच सिम्युलेशनमध्ये, त्याच्यामध्ये फक्त मी सगळे शॉट्स जे माझे शॉट्स आहे जे खेळतो मी सगळे ट्राय केले. आणि ऑब्व्हियसली मॅच सिम्युलेशन यासाठी असते की सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्राय करावं लागतात. आणि ज्या गोष्टी आपण इथं ट्राय करतो त्या गोष्टी तुम्हाला मॅचमध्ये ट्राय करावं लागतात. तर माझा माइंडसेट होता की मी ज्या गोष्टी इथं करतोय त्या गोष्टी मला मॅचमध्ये त्या गोष्टी मला मॅचमध्ये अप्लाय करायचं. ऑब्व्हियसली मला असं मी ह्या सगळ्या गोष्टी मी मॅचमध्ये अप्लाय करेल. आणि ज्या माइंडसेट मी आज बॅटिंग केली, ज्यांनी मला प्रॅक्टिस करायला मॅडी करत्या पवन पंकज का ऑब्व्हियसली चांगल्या लोकांचा थँक्यू. आणि माझं त्यांच्यामुळे प्रॅक्टिस खूप चांगला सेशन झाला. आणि तर आत्ता बेसिकली खूप चांगला मी भरपूर आऊट झालो. आणि आऊट झाल्यानंतर पण ह्या गोष्टी शिकण्यासारखं माझ्याकडे खूप आहे की मी चान्स घेऊन नाही आऊट झालो. तर मी इथे जे त्या गोष्टी ट्राय करत होतो, कारण लेग स्पिनरला मला ते शॉट जे ट्राय करते ते शॉट माझ्याकडे नाही होतं, तर मी ते ट्राय करत होतो आणि मी आऊट झालो. तर मी मॅचमध्ये ह्या गोष्टी मी बॅकअप करून मी त्या शॉटला बॅक करून मी ते शॉट क्लिअर करेन. आणि लेदरमध्ये मी करून टाकेल ऑब्व्हियसली, कारण हा जो बॉल आहे हा लाईट बॉल हा जो बॉल आहे ना हा जो बॉल आहे थोडा राईट बॉल हलका बॉल असतो. आणि हा बॉल बॅटवरनं स्लिप होतो, तर एकदम हलका बॉल असतो, सीमर बॉल आहे. हा बॉल निघत नाही. मग यामध्ये मी ट्राय करत होतो की बॅटमध्ये घ्यावा. आणि जर मी हा बॉल जर हाफमध्ये पण क्लिअर करतो तर ऑब्व्हियसली लेदर बॉल मी पूर्ण फुल ऑफ द बाउंड्री क्लिअर कव्हर करेल. तर सेशन चांगलं झालं, गुड ऑफ सेशन. अँड थँक्स फॉर टू स्पेशल जे पण माझे मित्र ज्यांनी मला सांगितलं त्या सगळ्यांचा थँक्यू. आणि असं सेशन चांगलं झालं. आणि ऑब्व्हियसली मी यांच्या ह्या प्रॅक्टिसमध्ये मी समोर खूप चांगला करेल आणि चांगले रन्स कन्वर्ट करेल. आणि ऑब्व्हियसली मी 2026 आणि 27मध्ये मी जे माइंडसेटने मी माझी तयारी करतोय मी ते खेळेन. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लव यू ऑल फॅमिली. सो लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. जय श्रीराम, जय शिवराय.